लक्ष आहे बालिके माझ्यावालं. गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला कसं सांगू तुला एक मोका दे आता म्हातारपणाला मोका सुसायला लागलाय काय तुम्हाला? अरे माणसाने गाणं म्हणू नाही का? बाय 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 आज तुला गाणे बिणे चालले इकडे तोंड करून कुणाला बोलत होते? कोणी कोणाला नव्हतं बोलत मग मी माझ्या मनालाच गाणं म्हणतो आणि बसलो होतो निवांत. मोका दे कस काय गाणं सुचलं तुम्हाला आज? त्याच्यात काय आहे? तू कुठं मोका देते मला म्हणजे इकडं तिकडं फिरायला न्यायचा चान्स कुठं देते? थांबा लय बोलू नका अजिबात. चान्स देती नाही म्हणे. मग केव्हा आली का माझ्या संग किंवा एखादा बाजार हाटाला आली किंवा कुठे मला लग्नाला म्हणली का चला माझ्या संग असं कधी? काय गरज आहे? तुम्ही म्हातारे झाले आता तुमच्या संग जायची काही गरज आहे का? नवरा जायचं असतंय नवरा बायको येत आपण 7 फेरे घेतले तर संग म्हणून काय झालं त्याला? मी पुढं तू माग तू पुढं मी माग. अयो आज तुम्ही एवढे बोलायला लागलेत गाणे म्हणायला लागलेत काय भानगडे? काम बिम नाही काही? आता मी बसलं ते सण व्हाय ना का तुला? कशासाठी बसताय पण तुम्ही? बसायची गरजच नाही काही. काम करून आलंय माणूस थोडं थकलंय म्हणलं जरा बसाव. अयो तुम्ही थकता काय ह्या वयात? अगो बाय बाय थकता का म्हणजे माणूस आहे मी. हा का? हा तुम्ही इकडे तोंड करून कुणाला बघत होते? कोणी रस्त्याने जात बीत होतं का? आता इथं कोणी आपल्याला न शेजार न पाजार. हा मला तर काही कळानाच गाड्या मोकाच म्हणायला लागलेत आज. नको त्या मुंगसावानी असं तसं बघू. म्हणजे मी तुम्हाला मुंगच दिसले काय? अयो मुंगस कसं 2 पाय उभं राहून असं असं बघत. म्हणजे मी आता मुंगच झाले काय? मला नाही माहिती मी आज माहेराला जात असते. तुम्ही मला धडधडीत मुंगच म्हणले. मी राहत नसते आता मी जात असते माहेराला माझ्या. जाय मग. नाही तुला जर तो आई बापाकड भावाकड भेटायला जायचं असलं तर जाय मग त्यात काय आपलं. तुम्ही मला जा बी म्हणले आज तुम्ही माहेराला. मग काय म्हणा? अयो आता तू का मी सांगितलेलं का ऐकतेस तू? भरली पैसी का निघाली? भरली पैसी का निघाली? मला लय माझं लय सासूरवास आहे. मला कसं झालंय माहितीये का? सासू नाही घरी सासूरवास कोण करे अशी गंमत झाली आता माझी. तुला तिकडे जायला दम नाही परत मागे यायला दम नाही अशी येते. आता नाही जाणार. आता कुठं जाणार नाही काही नाही. तुम्ही एक काम करा मला तुम्ही बसले ना ती मला देख होतच नाही. तुम्ही काम करा काहीतरी. काय काम करू आता? काही बी काम करा पण करा. आता घरातले झाले असते ना तर बाहेरचे करतो. घरातले झाले बाहेरचे करतो. मी तुम्ही घरातले कुठं काम केलं तेव्हा? घरातले तो केले असते मी बाहेरचे करतो ना. मग करा ना. बसू नका गाड्या मला लय लोड येतो. तुम्ही बसले का? आता काय लोड यायचा सारा लोडच झालेला आहे ना. म्हणजे कामाधंद्याचा लोड. तुम्ही मला लय बोलताय बरं का आज. काय बोलतोय मी आता? माणसाने काही बोलावं नाही का? सौंदर्यावर याच्यावर बोलावं नाही का? सौंदर्यावर बोला. कधी अशी माझी तुम्ही अशी स्तुती केली का बायको म्हणून? कवा किती बघा होतं का बघा होती खडसवानीचे खडसवानीचे. आता काय स्तुती करायची राहिले? सगळी स्तुती आपोआप झाली. म्हणजे किती रूपवान शरीर मस्त पैकी तब्येत पण तशी बोलणं पण किती मंजूर गोडवानी. हा आणि फक्त 3 टायमाला मी खातो तू फक्त बघत राहती असं आहे आपलं. तुम्हाला ना मला माहिती तुम्हाला काय म्हणायचंय. काम बघा जातो ना मग कामाला चाललोय आता. 3 टायमाला लागत आहे 3 टायमाला. अयो तुम्ही माझं खाणं पिणं काढलं काय? तुम्ही घालता काय मला 3 टाइम? मी थोडंच घालतोय. मग मी आपलं कष्ट करतोय माझ्या कष्टातलं तू खाते. म्हणजे माझ्या बापाने एवढं दिलं ते काय केलं? तुझ्या बापाने करायला लागले. अरे ती कंपनी फॉल्ट म्हणल्यावर त्याचं प्रॉडक्ट तसंच निघण ना. आता डायरेक्ट कंपनीचं नाव टाकलं काय तुम्ही आमच्यावर? अहो काय तुम्हाला वाटते की नाही म्हणाला? काय वाटायचं आता मला? आणि खुशाल असं माणूस आहे का जगामध्ये? कोणता नवरा आहे का तुझ्या बायकोचं खाणं पिणं काढतोय? माझ्या बापाने एवढं सगळं देऊन सुद्धा काय? त्यालाच तो बापालाच काही नव्हतं. मला माझ्या गळ्यात घालून ये काय लोडणं. तुम्हाला आता लोड वाटायला लागले काय? मग बाई काय झाले काय चाललंय? अरे काय नाही हे चाललंय प्रेमाच्या गोष्टी जरा थोड्या. अरे आपल्याला एका ठिकाणी जायचं होतं तू विसरला का? हा खरं राव बरं झालं तू टायमाला आला ना. हा चल बरं बहिणी काम करा तुम्ही घरामध्ये काय काम वगैरे असेल तर करा नाही तर आराम करता का तुम्ही नेहमीप्रमाणे? मी काम करून करून निम्मी न राहिले. काम नाही थोडं पण दिसतंय ना. निम्मी नाही राहिली ती. कशी होते आई बापाची तर कशी आता कशी झाले मी? आई बापाची अशी होती.
आता अशी झाली अय्यो. 3 टाइम खाऊन. वहिनी, तुम्ही खरंच लय आशक्त झाले. हाय ना. आशक्तपणामुळे तुम्हाला चक्कर पण येत असेल. हा. मी एक काम करतो, मी असं जातो आणि तुम्हाला आहे ना काहीतरी ना औषध घेऊन येतो. काय ना औषध- औषध म्हणजे कोणता? औषध घेऊन येतो आणि म्हणजे त्यांनी ना तुम्हाला बरं वाटेल. हा. काय पैसे आहेत ना तुझ्याकडे? हाय तिच्याकडे बघा ऐकलंय. बघा, लोकाला काळजी आहे, पण तुम्हाला काळजी नाही माझी. तसंच असतंय. अयो, लय चक्कर काय येते. ओरडती रे? लय बेकार आहे आता. कसा राहतोय मला बरं माहिती चल, आहे. आपल्याला जायचं होतं ना. हा मी येतो बरं, जरा. येतो हा हा आराम करा हा वहिनी. हा. मी बाम वगैरे आणू का? असेल तर, नाही तर संपलं असेल तर आणून देऊ का बाम? बघा, घ्या तर घ्या. अहो कशाला ओरडता वहिनी? काही गरज नाही आधार घ्यायची. मरणं गप मरणं आलं ना तुला वाचवायला आता मी. आराम करा. हा. आतमध्ये करता का आराम? नाही करते. नाही मोडायचं तुटायचं फुटायचं ना म्हणून म्हटलं. बरं चल बाळा. येतो मी. कसं लावू यांना? हा बस. असं हे, काय हो, तुम्ही आले? घेऊ का तुझ्या बरोबर कट्टी घेऊ मी? काय झालं? सोडूनच द्यायचंय मला हिच्या बरोबर, बोलायचंच नाही मला हिच्या. ते बघा, असं काय करताय? अगं मी तुला किती वेळा सांगितलंय, तू घरामधली कामं आहेत ना जरा, आता हे काम मी करू शकतो ना. काय गरज आहे खुर्ची घ्यायची? माझे हात पोचतात ना. हाय ना मला हाईट एवढी. तुम्ही घरी नव्हते ना, म्हणूनच मी काम करत होते. तुम्ही असल्यावरती मला काहीच करू देत नाहीत. आता काय करायचं? मी घरीच थांबायचं का मग? हा? थांबत जा की. ऐक ना, मी काय म्हणतो, ते काय करायचंय ना ते लागल तुम्हाला, थांबा. ऐक, आता आहे ना घरामध्ये सगळे काम आहेत ना मी करतो. हे बघ, हे सगळा जेवढा पसारा आहे ना हे सगळं आवरून घेतो मी. हा? नाही ना, मी उरकते ते काम, तुम्ही राहू द्या ना. मी कशाला आहे? अगं आता हाय वर्क फ्रॉम होम करतोय मी माझं काम आहे ना. तेवढी तुला मदत केली तर काय बिघडतं का? हा? नाही ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय ना, तर आपण दोघं मिळून करू. मी काय बसणार नाही बघा. 50-50 चालतंय. म्हणजे कधी तू 50% बसायचं, कधी मी 50% काम करायला, आहे की नाही? चालेल. असं. बरं ऐक ना, हे आमचे मित्र आलेले, तर मी काय करतो, आपलं ते हा ते ओळखतं असं हा, ना? माहिती आहे की. ऐक ना, अहो मी ते ओळखते ना दातांना. आपण शेजारी तर राहतात. नाही तसं नाही ग. मग? कसं आहे, आपण ज्यावेळेस आलो होतो ना तेव्हा चेहरा असा एकदम प्रफुल्लित होता. आता एकदम असं मलून झालाय ना. मला वाटतं ओळखते की नाही तू. नाही असं काही अरे नाही. तू माझा मित्र आला. एक मिनिट ऐक. मस्त पैकी काय करतो मी ना, तुळशीचे पानं अद्रक बिरदक असं किसून आहे ना मस्त असा भारी चहा करतो. असं आहे? हा, मग मी कशाला आहे? तुम्ही चहा बनवणार, मी कशाला आहे? पण तुला आवडतो ना माझ्या हात? शांत बसा, मी आले. तुम्हाला पण आवडतं ना माझ्या हातात चहा? मी चहा ठेवते, बसा. त्या खुर्च्या घ्या, बसवा त्यांना. बस इथं बस. धरा हो. तुम्ही पण बसा. हा बसतो. बर, पाहिली मी तुझी परिस्थिती. आरडा ओरडा. अरे तू असं बघून ना मला असं वाटतं जीव द्यावा का काय. अरे असं जीव द्यायचं. तुझी बायको प्रेम करते रे तो. अरे अशा जीव द्यायच्या गोष्टी करू नको. मी मित्र आहे तुझा. किती काय झालं ना तरी तुझ्या संकट काळी आहे ना तुला मदतीला यायचं माझं कर्तव्य आहे. बरं झालं तू आला म्हणून, नाही तर तिला काय घालून पडून बोलत होती मला ती. अरे तुझ्या आनंदाच्या क्षणात मला तुझा भागीदार करून घेतलाय आणि मग माझं कर्तव्य आज तुझ्या दुःखाच्या क्षणामध्ये आहे ना तुझा भागीदार व्हायचं. तू काळजी करू नको. अरे मी ते पाहिलं म्हणूनच मी आलो पटापटा. तुला चला तेवढंच तुला इकडे घेऊन यावा, जरा चहा बी पाजावा, जरा तर येईल. नाही पण आता हे बघ ना, तू एवढं प्रेम बघून हे बघ. मला असं वाटतं याला काय न काय नाही, ते आमचं बघ ना. बरं पाच ऐक, तुला असं वाटतं का की असंच प्रेम तुमच्या दोघांमध्ये व्हावं म्हणून? मस्त वाटत, पण काय वाटून उपयोग आहे रे. पण तुमच्या घरामधला जो सगळा राडा चाललेला आहे, आरडा वरडा जो चाललेला आहे, ते बंद व्हावं असं तुला वाटतं की ते? मस्त वाटतं बंद व्हावं, आपण होईल का होईल पण- वर गेलो. नाही असं बोलू नको तू. मस्त वाटतं रे याच्यातून मोकळं व्हावा, पण ही पाचीला पुजले ना माया, त्याच्यामुळे आता मला नाही वाटत याच्यातून मोकळं होईल म्हणून. भाऊ मला सांग, हं. तुला असं वाटतं का या संकटातनं तू बाहेर पडावं? अरे मस्त वाटतं नाही वाटून काय पे. हा नाही तर नाही मध्ये उत्तर दे. हा तुला वाटतं की तुझ्या घरामध्ये असा मस्त सुखाचा संसार व्हावा, वाटतंय ना मस्त. हे त्रास बंद व्हावा, हा पण मग मी त्याच्याबद्दल तुला मदत करू शकतो बरं का? आता काय मदत करतो? माझ्याकडे एक फॉर्म्युले आहेत की आहे ना कसं आपण प्रेमाने वागायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कसं मग त्याच्यावर. दे ना एखादा त्यातला मला. पण माझी एक अट आहे, काय? तुला मान्य होणार नाही राव ती. आणि तू सांगून तर बघ फक्त. तुला शक्य नाही राव. नाही. मग झाली का हीच का दोस्ती का मग आपली? तुला आठवतं का आपण आहे ना म्हणजे लग्न व्हायच्या आधी हा शेतामध्ये जायचो, मस्तपैकी चूल मांडायचो,
बाजरीच्या भाकरी आणि पिठलं हा. ती शेतातली मिरची आणून हा. त्याचा ठेसा बनवायचो लसूण खायचं ना. ते लय दिवस झाले रे तसं अन्नच खायला भेटलं नाही मला. हा, तेच आहे. मला वाटलं ते काय मला म्हणतो. पाहिजे तुझ्या हात दिलं दिलं हा मग तू दे इकडं काय तुझा कान दे तुला आयडिया देतो मी. आता कान अरे इकडे हा, ये रे नक्की 100% चॅलेंज देतो मी तुझं काम होणार म्हणजे होणार. मला नाही वाटत बर का पण करू प्रयत्न. एवढं प्रयत्न केलेत ना अजून एक प्रयत्न करू. ठीक आहे हा? चल माझ्यासोबत तू चल. आपली आठ आज झाली हा, चल दिला शब्द तुला. अय पोपट्या अरे कुठं कोण पोपटे सुबे मी सुबे सुब्या हा अरे सुब्याच्या वावरात फार घाण करून टाकले ना तो सुब्या सुब्या करू करू ते 2 वर्ष झाले त्याच्या हरळ उगली मी आलेला. आणि तोच मी आहे सुबे. चल सुबे? वा खाली मला उडण ड्युटी खेळायची. पुढे उठी खायची हा याला काय भूक लागला काय घेते असं कोण करतो असं कोण होतं पोपटे तुला तू पोपटे नाही का खाली वाघ मला उडण ड्युटी खेळायची. काहीतरी बदल वाटतोय राव याच्यात. ते रबडे दाखव आणि ते आहे ना बाथरूम बांधले तिकडे बाथरूम बांधा इकडे जाऊन त्या सुब्याचा वावर खराब करतो. मी सुबे तू सुब्या आहे का हा 100% सुब्या लागलाय तुला. खाली वाघ मला उडण ड्युटी खेळायची. अय थांब ना. ओय असं काय बसले दागडागत. कोण आहे तू? कोण आहे तू? अयो मला विसरले काय सुमी तुम्ही काय झालंय? मी सुब्या. हा ओ जागे आहेत का? अरे देवा हे काय झटकी बिटकी देत का काय? अरे देवा मंगली आहे का तू? मंगली ओ काय झालंय तुम्हाला? मागली आळीची मंगली. हा मंगली तुम्ही हे काय नवीनच चल आपण आट्या पाट्या खेळू. आट्या पाट्या काम नाही करायचं नाटक आहे का काय काही? कोणाचं काम? घरातले काम धंदे पडलेतले काम नाही करायचं म्हणून नाटक चालले. सुमी आहे काय मंगली आहे का नामक आहे का तमक आहे का? कोणाच्या घरातले काम? हा विसरले काय तुम्ही? कोण आहे तू? कोण आहे तू म्हणजे? माझं नाव सुबे आहे, सुब्या. झालंय काय सुब्या? चल वाघ खाली मला उडण ड्युटी खेळायची. हा यू ओ काय होतंय? कोण आहे तू? कोण आहे आयो? बापरे काय होतंय? हे, काय होतंय? ओ ओ काय झालंय माणसाला? अयो माझा मित्र कुठं गेला मित्र. काय हो? वहिनी हा भाऊ आहे का? आओ हा? ते आत्ताच इकडे कुठेतरी गेले. इकडे गेले का? असं मला काहीतरी वेगळंच म्हणत होते. काय? सुमी आहे का? आणि काय म्हणते अजून काय मागच्या आळीची कोण? अरे, तुम्हाला प्रेमाने म्हणत असाल तर नाही हो ते सुमी. असं असं काहीतरी करत होतं. असंच. पेले बिले का हे काय बघा, ते काय? तुम्हाला सांगू का लग्नाच्या आधी ना आम्ही ना असे डान्सचे कार्यक्रम पण करायचो. कधी कधी असं त्याला वाटत असत आपण असं डान्स बिन्स करावं तेच करत असेल नाही तो. हो काहीतरी वेगळंच होतं. असं असं करायचं आणि सुमी आहे का आणि अजून काहीतरीच नाव घेतलं ते मागच्या आळीच्या बाईचं आणि जर वेगळंच काहीतरी वातावरण होतं जरा. मंगली होती का मग? हा तुम्हाला कसं काय माहिती मंगली? ती आमची बालपणीची मैत्रीण होती ना ती. हा का हा हा मैत्री हा मैत्रीण. आता गल्ली बोळामध्ये राहतो लहान लहान पोरं खेळतात आमची लहानपणाची मैत्रीण होती ती. त्यांची पण होती का? आता ते आम्ही एकत्र राहायचो तर आम्ही सगळं सोबतच खेळायचो ना. अयो देवा काय चक्कर तर नाही ना. नाही काहीतरी असेल बरं का. मंगलीची आठवण आली म्हणजे नाही दिसायला चांगली होती बरं का ती. हा हा दिसायला म्हणजे चांगली होती म्हणजे अजून जिवंत म्हणजे आहे ती चांगली दिसायला बरं का. मागच्या आळीला राहते का? राहत होती लग्न होऊन गेली ना आता परत आली असेल तर आठवण आली असेल त्याला नाही पण का. ते असं का करते? असं करते काहीतरी. डान्स 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 मुकाबला जुबान आम्ही त्या गाण्यावर डान्स करतो. अहो उल्लल्ला, अहो मी काय उल्लल्ला असं करायचं आम्ही. हा. मी काय म्हणते पण हा. ती काहीतरी वेगळंच वातावरण होतं त्यांचं वेगळंच काहीतरी वागत होते. अशी गेलेत बाई ते टरमळा घेऊन परत गेले हागायचं. तर मला हा ते हागून आणते पोट बिघडला असेल मग. मोकळं कशाला घेऊन जातील?
मोकळं कुठेतरी भरून मग भरून द्यायचं ना बहिणी. तुम्हाला काही काळजीच नाही राव तुमच्या नवऱ्याची. एखादा देतं भरून. आता कसं एकदम आता बघ तुम्ही कुठे गेलाय काय गेलाय. बघा बाई माझा नाकात दमोराला घरात काम धंदा तर काही करीत नाही आणि काहीतरी मोकळच आपलं चालू राहतंय. बघा बघा. बरं बरं बरं. ते मंगलीचं कोणाला सांगू नका बरं का. ते मंगलीचं कसं आमचं सिक्रेट होतं. बरं ये तुम्ही बघतो काय. बर बर. मंगलीचं सिक्रेट यांच्याच बायकोला सांगते आधी मंगलीचं सिक्रेट. चल ना भाऊजी काय झालं? मला पान द्या ना याच्यात थोडस काय पाणी. डोकं फिरलं काय तुमचं? काय बोलताय असं? ते डबडं घेऊन आले तर पाणी मागताय खुशाल. मला जायचं सुमीला भेटायला जायचं. तुम्ही दारू पिऊन आले काय? नाही वहिनी मग मला सुमीला भेटायला जायचंय. सुमीला भेटायचं? ही काय पद्धत आहे तुमची? हटकून करताय का तुम्ही सगळं? तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा घरी नाहीये म्हणून? कोण? माझा नवरा घरी नाही ही काय पद्धत आहे का असं यायची? ते पण डबडण फिबडण काय आहे ते धानवानी? खोटं नका बोलू ना. सुमे चल ना. काय मी पाणी दे ना मला. तुम्हाला अक्कल आहे का? वहिनी आहे मी तुमची वहिनी समजताय का? माझा नवरा घरी नाही आणि तुम्ही असं वागताय घाणवाणी. कोण आहे ती वहिनी? हा ऐका मंगली दे ना पण. मंगली? आता ही मंगली कोण आहे? पुष्पे दे ना पान दे ना याच्यात. हे सगळं हटकून चाललंय ना? हा नाही ना वहिनी. मग काय चाललंय? का करता इथे येऊन असं? मला दे ना पाणी मला जायचंय. हे नाही आले अजून. तुम्ही जा इथून निघा. उठा उठा लवकर. उठा नाही तर खुर्ची टाकीन डोक्यात. पाणी दे ना पुष्पे पान दे ना याच्यात मला. पुष्पी नाहीये मी. दे ना पण. ओ मागवा मागवा बर का. मागवा. मी तुमच्या बायकोला नाव सांगन. मागवा. पाणी दे ना याच्यात. होय होय कुठे गेले? ओ सुमे दे ना पण मागवा बर का. पाणी दे ना. मागवा. मी बघा खुर्ची टाकीन डोक्यात. दे ना पाणी दे ना याच्यात मला जायचंय. तुमच्या बायकोला सांगते. दे ना पाणी. अरे दे ना पाणी दे ना. तुमचं ते नवरा त्याला सांभाळा जरा. हा माझ्या घरी येऊन तो खुशाल काय काय घाणवाणी करतोय. डबडं घेऊन आलाय. हा त्याला तिकडे जायचं होतं इकडे घेऊन माझ्याकडे आलं डबडं. कोणत्या कोणत्या बायाचे नाव घेतोय. हा त्यासाठी त्याला पाठवलं होतं का माझ्या घरी? कशाला पाठवलं होतं? अगं मी पाठवलंच नाही पहिली गोष्ट. पण तो माणूस घरातून तरमळा येऊन गेलाय. मला वाटलं हागायला गेलाय तुझी इकडे आले. मला काय माहिती. काही नाही ते आमच्या घरी आलं तर मला म्हणतात पाणी दे कुठं कोणते कोणते नाव घेत होतो काय माहित. कोणत्या किती बायांचे नाव घेतले तर ही काय पद्धत आहे? केलंय. हा एक तर माझा नवरा घरी नाही आणि ही कोणती पद्धत आहे अशी घाणवाणी वागायची? हो बाई माणसाला झालंय काय? मला काय माहित नाही. ते तिकडच असन कुठं येतंय असन मला नाही माहित. आता तुझ्या घरी आलत? मग एक तर माझा नवरा घरी नाही. मला किती मी घाबरले माहितीये का? प्रथम आता आहे ना ह्या माणसाला येऊ दे. माणसाकडे बघावंच लागणार आहे जरासं. काय बघावं लागणार आहे? एवढी मोठी असून काय फायदा आहे? अगं बाई आता मोठी मस्त एवढं सगळं करते तरी पण हे माणूस हो आले. हे असं काही नाटक लावलं तुम्ही? कमे कमी काय करू अरे देवा. महिना नाही माझा महिना. तुमचं डोकं चालतंय का नाही? वाग ना मला उडन ड्युटी खेळायची. आता माहिती देवा. का ते काय येडवणीच करतोय? अहो तुम्हाला झालंय काय? दारू बिरू त्यात झाली काय तुम्हाला? कमलं तू काय करते ना? कमले? ती कमली नाहीये. आपलं माझा असा नवरा असताना मी फराफरा उडून हाणला असतं. पुष्पे चल ना मला अहो काय असं? हे टर्मा भेटा तिकडं. नको नको ते माय ते अयो नको. अगं हाडायचं पडलं कुठं धरले तुम्ही? मपलं ते. शी काय घाण आहे बाई तुझा नवरा. पुष्पे चल बरं. अबे हे असं काय करते? असं नको करीत का? असं काय माहिती? वाघ मला उडन ड्युटी खेळायची. ए बाबा हे काय आवाज? काय चाललंय? मला माघारी जाऊ द्या सारखं नाव. अगं थांबे बाई मला एकटं ठेवून कुठं चालली? कमले चल बरं. पुष्पे मी नाही पुष्पी. मी नाही. मी पण कमली नाही. माझं नाव सुबे. सुबे नाहीये. सुब्या नाही पोपटराव तुम्ही. सुब्या पोपटराव तुम्ही. भाऊजी मी काय म्हणते ती चप्पल उचला नाकात टाका त्याच्या म्हणजे नाकाला वास द्या ना. हा होय? हा द्या बरं. त्याने काय होतं? चल बरं. बघा ए, थांबा. बघा यांनी काय होत असेल तर ए, होतंय का काही? शी. अयो अहो काय होतंय? कोणसी? हा अहो ते टर्मा भेटा पाहिजे. अगं नका चालू तुम्ही. ते टर्मा भेटा. मी माझं फुटत आहे ना. ते. हो
हो अरे बरं झालं काय तुम्ही केलं? आले. बरं झालं आले काय उगाच. सुब्या मी सुब्या सुद्या? अहो हे आपल्या घरी आले होते आणि मला काही पण बोलत होते, तुम्ही नव्हते तर माहितीये का मी किती घाबरले आणि मला काय काय नावानी असं काही करायचं नाही वाकडा खाली मला उडून ड्युटी करायची. हो तुम्ही अरे काय काय करायला लावतो तू अरे झालं आपले हाड मोडतील आपले उड्या मारले तर असं काय करतो तू अरे तू जरा भांडव रे बाबा हे. काय होतं मी तुला तुम्हाला म्हणलं का नाही ते झटके मारते असं असं का करते काय कळायला झालंय. पुष्पे. मी नाही पुष्पी मी माही नाही. भाऊ तू थोडं सांगतो वैदी तुम्ही मला म्हटले की ते डबड घेऊन गेलाय हा, हे मी सगळ्या शेतामध्ये फिरून आलो कुठं दिसला नाही मला आणि तेवढ्या वेळामध्ये तो आमच्या घरामध्ये जाऊन आहे ना तुला त्रास मग दिला. त्रास दिला मला, पाणी मागताय घाणवाणी बोलत होता. आपले चल ना. ओय बा. अरे मंगलीच्या घरी सुद्धा जाऊन आलो मी मला वाटतं ते आले असेल म्हणून नाही गेला असेल हे काहीतरी वेगळं झालेलं दिसतंय काय काय नेमकं मला तर लक्षात येत अहो नाही ते तर माझ्या घराला म्हणते मी. नको 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 ते माझं आहे ते आवडीचं. अरे हे तुझं कसं का अरे बाळा याला ते ना- गालीतून आणलेलं आहे ते. ले घाण आहे नवरा बाई. अहो, जा, चला ना जा, घरी तू आतमध्ये जा आणि तू आराम कर जा, जा आतमध्ये जा, आराम. मी तर म्हणते चपलाने हाना ना त्यांना, चपलाने हाना म्हणजे ते पुष्पे, निघत चल नाही. ना. ए, अहो, थांबा. अरे 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 ये, हो, ये, बघा बरं का काहीतरी. तू जा जा आतमध्ये जा, आतमध्ये. हो नीट बघा ना तुम्ही, नवऱ्याला काय झालंय असं काय करताय? अगं बाई मला भीतीच वाटायला लागली आहे माणसाची. थांबा, अहो तुम्ही थांबा, कुठे थांबा, वापरले? होऊ दे, अहो तुम्ही का बरं अहो, भाऊजी मारतात भाऊजी. अरे हाऊस दे हाऊस दे लागलं ना? लागलं? लागलं? अहो, इकडे. अहो, भाऊजी मारतात तुम्ही. एक दोन साडे माडे अगं तुझ्या नवऱ्याला सांग ना. ना जिंकला जिंकला जिंकला. आता तू झोप, हा? डबड्याला कवटाळून झोप, हा? अहो, ते डबडे घाणे. काय तुम्ही काय करताय तर थोडं शांतीला धरा काय चाललंय तुम्हाला कळतंय का काय झालंय नेमकं काय झालंय? आतमध्ये मी कशाला कटवलाय का वहिनी हे प्रकरण आहे ना काहीतरी लय गंभीर दिसतंय गंभीर म्हणजे मला तर काही समजत नाही बर का याला आहे ना कशाला तरी झटका येतोय झटका? काहीतरी बाधा झालेली दिसती याला. बापरे. मला एक सांगा त्यो कुठे गेला होता हा गायला असं बोलू नये चार चौघामध्ये जरा टॉयलेटला गेला होता असं म्हणावं जरा काय टॉयलेटला गेलते. टॉयलेटला गेले होते आता ना? रानात राहतोय म्हणल्यावर आता हा, तसं नाही, येत नाही बरोबर आहे ना. पण आपल्या इथं बांधून दिलेलं आहे ना टॉयलेट मग कशाला रानामध्ये घुसायचं त्यांना इकडे येत नाही ना, तिकडेच येते रानात मोकळ्या मोकळ्या. हो सवय लावा त्यांना सवय लावा जरा तुम्ही गाव स्वच्छ राहिलं पाहिजे आपले सरपंच बोंबलू बोंबलू सांगताय आता काय मी हाताला नेऊन बसू काय तिथं हागंदारीत? अहो जरा थोडस तुम्ही शिस्त लावा ना तर तुमच्या तुमचा याला धाक किती शिस्त आहे? नाही ते काय शिस्त लावणार आहे? मा? म्हणजे तुला म्हणायचंय काय नेमकं? काय नाही म्हणायचं. वहिनी, मी ऐका. पण म्हणजे मला शिस्त नाही म्हणायची का? मी पण बघितलं होतं डबडं घेऊन जाताना. मग आम्हाला सवय आहे मोकळ्या ढाकळायचं बसायचं, तुम्हाला बसायचं चार भिंतीत तुम्ही सवय लागली. त्यांना घेऊ नका, ते त्यांचं बघा त्यांचे 10 वेळेस असं 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 करताय नुसतं. ऐक ना हा वहिनी आपल्या घरी आले होते आणि तुम्ही त्यांची साईड घेऊन राहिले. वहिनी तुम्ही 2 मिनिटं खाली बसा. हिला म्हणायचंय काय 2 नेमकं? मिनिटं खाली बसा. मला म्हणायचंय काय काय? म्हणायचं? तुम्ही मला भाऊजी समजता हा, ना भाऊ समजता की भाऊ, हा. मग आता आहे ना मी तुम्हाला सांगतो शेजार धर्म पोपट माझा चांगला मित्र आहे. हा. म्हणून मी बोलतो 2 मिनिटं जरा शांतीला तुम्हाला घरी चालायचंय का? येतो मी तर 2 घरी मिनिटं. चालायचंय तुम्हाला? येतो मी. तुम्ही काय ठेका घेतलाय का हिचा? ऐक तू हिच्यासारखी जास्त बोलू नका. हिच्याजवळ हा. उभी राहिली आणि हिच्यासारखीच झाली असं झालं का कशाला ओरडते तू तशी नाही ओरड तू माझी मैत्रीण आहे का दुश्मनीने तेच कळायला झालंय मला. अशी मैत्रीण असती का ऐक ना. तिचा नवरा घरी येऊन असं वाईट आता आहे काय मी सगळं शिकवलंय करून काय राहिलंय? जा माझ्या मैत्रिणीने का? अगं, जा मुठीत माझी- ठेवायच्या नवऱ्याला जरा. आता कसा ठेवू मुठीत मलाच कळायला झालंय माझ्या मुठीत एवढी मला- मोठी मुठी आहे ना, ठेवायचं त्याच्यात. अगं त्या मुठीतच बसत नाही ना, आता काय करू? तिने जर अशी एक मूठ केली आणि डोक्यात घातली आणि तुझ्या आता मरून जाशील तू नाही, नाही, थोडी नको. शांतीला धर ना मी काय सांगतो अरे देवा. ऐक. माझ्या साईडने आहे, तुम्ही का तिच्या साईडने अरे, तुझ्या बोलताय? side ने आहे. ते जीव- आलं ते खांदा हलवायचं आलं अरे, ते. भाऊ एवढं ड्युटी खायची तुला मला जायचंय पुढे पुढं? सुब्यानं बोलिलंय हा? आता तो मी सुबे आहे म्हणले नाही का? ते मला म्हणलं परत ये जिथून आला तिथून परत ये म्हणलं अगं, हाण ना त्याला. अरे, कसं आलं? हाण ना. माझं पडलं मध्ये वा, मध्ये वा ना. घोटाळा झालेला आहे. हा. मला बापरे, वाटतं कुठं जाऊ आता? झालाय ना काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय बरं का अहो, काय घोटाळा आहे काय आहे? हा? पण विटच घेतली हातामध्ये घालची डोक्यात हो वहिनी अहो या पोपट्याला आहे ना जरा बघा ते नुसतं सुब्या करतो सुब्याच्या वावरात हागायला गेलता आणि ते सुब्याच नाव घेतो नुसतं मी त्याला म्हणलं, पोपटे घेऊन मी सुबे भूत लागलं काय बघा ते अयो देवा आता काय करू? सुब्या करतो पोपटे आणि ते सुब्या म्हणतोय त्या भूत लागलं तुझा भूत बीत लागलं. अरे बापरे, ऐका ना. तो खरं म्हणून गेला वाटतंय. ते तिकडचं भूत लागलं वाटतंय, याला बाबाकडे घेऊन जा लवकर. रडत तू चांगल्या माणसासंग संसार करत होता, आता कुठं संग करू?
माझाच आहे ना, आता तुम्ही करा. म्हणजे कोणी केला भूताचा संसार? नाही नाही, मला काय म्हणायचं, असं भूतबाधा वगैरे काही नसतं अगं. मी काय म्हणते तुम्ही घेऊन जा पटकेशी यांना बाबाकडे घेऊन जा लवकर. कोणत्या तरी घेऊन जा. ते एक नदीला एक भूत असतं वाटतंय. भूत नाही म्हणजे मला म्हणायचं होतं ते भूत नाही, ते बाबा असतो. तो असा लय मोठा बाबा आहे. तो जे पण बघत म्हणजे ज्यांना पण बघत त्याचा भूत असा काढून टाकते. काळा ते नदीचा किडा, नदीचा किडा काय बोलायचं? काय भूत? आता तुला म्हणायचंय काय नेमकं? बाबाकडे घेऊन जा बाबाकडे. तू येते का आमच्या सोबत? मी नाही येणार, माझा घाम घाम फुटलाय. अरे चल ना सोबत. चल ना, माझ्यासोबत कसं काढतात भूत? हा चला मग तू पण शिकून घे कसं काढतात. धरून ठेवा तुम्ही त्यांना. चला हो चप्पल घ्या, चप्पल हातात उचलून. चला. मारायला लागन, घालायला लागन. पूर्ण आगला का अर्धच आगला. चल, निघ तू. चल, भाऊ, चल. भाऊ, चल. हे जर काही म्हणलं ह्याच्या डोक्यातच इट टाकी. मी चपला घेतल्या हातात. कालचा दिवस गेलाय, आजचा दिवस चाललाय. बाबाला आज गिराईकच भेटाना. नाही काय इथं कमीत कमी 90 पुरतं तर व्हायला भेटायला पाहिजे ना. नको एक पण 90. बाबाला त्याच्याशिवाय कशी झोप येईन? हा कवर गिराईकाची वाट बघायची आता. होम भट सोहा, होम भट सोहा. गिराईक लागू दे बाबाला. होम भट सोहा. पुढे शिके तुझं ते बाबा. हाय हाय थोडं पुढे, थोडंच पुढे. अगं आहे का पण खरंच? हा हा माझं डबडा कुठं? बापरे. डबडा माझं. ते डबडं कुठं? जाऊ दे त्या डबड्याला. तिकडे चला बाबाकडे लवकर पकडून. तुम्ही डबडा घेऊन या. तू धर नाही. मी त्यांना नको, कशाला पाहिजे ते डबडं. चला अहो नाही डबड्याशिवाय यायचं नाही तो. अहो डबडा एक नंबर. नाही, थांबा. आधी डबड्याला न्यावं लागेल मग यांना. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही डबडे घेऊन या, आम्ही घेऊन जातो. हे धर ना बाई, धर ना, मी घेते ना बाई. मी आणतो हा डबडा. हो लवकर या. इथं बा तुमच्याशिवाय कोण नाही. भाऊजी खरंच लवकर या, नाही तर आमच्या दोघी तिच्या भाकड्या ठसक्याला भारू नका खून, भारून करतोय खुना. हिला बघून पोपट पिंजऱ्यात ग जसा उडतोय टाना टाना. हिला बघून पोपट पिंजऱ्यात ग जसा उडतोय टाना टाना. गिराईक आलेलं दिसतंय बरं का. आता गपचूप असायचं, चाळे चुळे काही करायचे नाही, काही नाही. या पुढे या. हेच बाबा आहे. हेच बाबा आहे का ग? हा माझं डबडं आलं का? भाऊजी. बाबा इकडे. बाबाला तुडवतात. बाबाला बसवा म्हणजे यांना साईडला करा. मला पलीकडे जाऊ दे. या 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 या. हो धरा पकड. तुमच्या हाताने, तुमचं नवरा आहे ना, तुमच्या हाताने द्या सगळं. बोला बालिके, तुझी काय इच्छा आहे? काय नाही बाबा, तिकडं त्या बालकाचं झालंय पालक ते. कोणत्या? हे काय आहे अरे बाबा. मला बेकार झटके दूर राहिलाय. बाबा बोला ना. काय झालं मी तुम्हाला सांगतो. हा सांगा बरं. मला सांगा तुम्ही नक्की बाबाचे ना? हो बाबाचे मी. नाही तुम्ही जन्मल्याबरोबरच तुमच्या आई वडिलांनी म्हटलं असणार आहे की तू भविष्यात आहे ना बाबाच होणार आहे. बरोबर तुम्ही बाबाच झाले. हे काय खरं आहे काही? हा खरं आहे राव. बाबाचं असं करू नका. बाबाची चेष्टा करतोस? नाही माकार बनवीन तुला. नाही बाबा. हो भट्ट नवरा माकड झाला बाया. बाबा मी तुमच्या पाया पडते. चेष्टा करतो माझी. बाबा मी तुमच्या पाया पडते. बाबा माझ्या नवऱ्याला नीट करा बाबा. बाबा माझ्या नवऱ्याला नीट करा बाबा. बाबा हो भट्ट बाबाचा पॉवरफुल दिसतात. बाबा खाली वाका. अरे वा का? उडून ड्युटी खेळायची. बाई आता या बाबाच्या गदड्यावर बसतो का? त्यांना भाऊजी खाली खाली बसवा. खाली खाली. पोपट भाऊ तू शांत बस भाऊ. आताच मला माकड बनवलं. अहो, पण आपण आलोय कशासाठी? सुबे शांत हो. सुबे शांत हो. वहिनी सांगा तुम्हाला. अहो, माझ्याकडे लक्ष द्या इकडे. मी काय म्हणते बघा ना, माझ्या नवऱ्याला नीट करा तेवढं. तुझ्याकडेच लक्ष आहे बालिके माझ्यावालं. याला काय झालंय?
ते सांगतो भूत बाधा झाली हो त्याला भूतबाधा झाली त्याला हा, ते तिकडे आहे ना वावरामध्ये गेला होता तिथे ना ते सुब्याचं भूत आहे ना लागलंय तेवढं भूत याचं बाहेर काढा बाबा तुम्ही लय उपकार होते बाबा तुम्ही लय पॉवरफुल लय चमत्कारी आहे बाबा आताच काढतो लगेच लगेच काढा बाबा लगेच काढा दक्षिणा आणली ना तक्षणात तुम्ही म्हणाल तेवढी देतो मी तेवढी म्हणाल तेवढीच देतो मी तुम्हाला बाबा हा, मंत्र म्हणा मंत्र बाबा म्हणा हे आठवण. ओ भट्टा. आज शुभेच्छा नावारी निघून जाऊ द्यायला मोकळा कर बाळ मोकळा झाला लगेच लहान राहिले वाटतं पाठच मोकळी बाबा हा खाली वाका मला उडण ड्युटी खेळायची अजून केलं नाही ओ बाबा अहो त्याने भूत नाही निघालं बाबा बाबा काहीतरी करा बाबा बाबा गेला बाबा गेला ते उतरा ना खाली भाऊजीला बाबा इतके बाबा बाबा तुमचा चमत्कार दाखवा बाबा आता खरी परीक्षा आहे बाबा तुमची दाखवा बाबा खाली बसून टाका. त्यांना खाली बसव. पोपट भाऊ खाली बस भाऊ बाबाला बसवा खाली बस बाबा तुम्ही या, बाबा तुम्ही या. ते त्याला ते गेलं वाटतं. अयो, लिंबू चावला. भाऊ भाऊ झालं नीट. माझा नवरा नीट झाला वाटतंय. झालं वाटतं माझा नवरा नीट. हा झाला झाला बाबा खाली वाका मला उडण ड्युटी खेळायची गेलं सगळं पाण्यात. बाबा बाबा तुम्ही जाय जाऊ. उडण ड्युटी खेळायची खाली वाका बाबा भाऊ भाऊ मी काय बोलू आता बाबा भाऊ लागला बाबाची आज हवा टाईट आहे. काय करू थांबा 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 आपल्याकडे दुसरा एक जादू आहे जादू आहे हा एक गेला तर दुसरा एक जादू आहे बाबा करा ना लवकर बाबा बसा खाली बाबा तुमच्याच भरोशावर आहे सगळं. बस भाऊ बस बस हा बाबा काय चाललंय आता काय करताय? लय काय बाबा? पॉवरफुल दिसते जादू अयो. वा 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 ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा काली ओम ओम भट स्वाहा वा शांत झाले का? भाऊंचे झटके बंद झाले आले आले भाऊ जादू आले क्लिअर होणार बघत महिने अरे झाले झाले इकडे वहिनी या. इकडे या. बाबा कशाला बस. म्हणतात हा, बसले ना. खाली बस हो, खड्डा इकडं. नवरा नीट झाला बरं झालं बाबा. खरंच आहे. बाबा तुमच्या पायकडे हा घ्या 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 बाबा आता मला उडण ड्युटी खेळायची खाली वाक उडून द्या. तू नाही बाबा मला उडण ड्युटी खेळायची खाली वाक बाबा अहो येते क्लिअर झालं नाही झालं क्लिअर अरे वा भाऊ. बाबा 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 पकडा बाबाला धरा त्या बाबाला मुर्द्याला. आज काय पाऊस येतो काय काय माहिती कारण वातावरण बनलंय बरं का कांद्याची लागवड केली चांगलं होईल पाऊस आला तर अरे कोण पळतंय काय काय प्रकार दिसतोय गावात पळापळी चालू झाली हा या बाबाला अहो धरा काय भानगड आहे रे ऐ, काय प्रकार या काय काय झालंय याने काय केलं काय कोण आहे हा? बाबा आहे. आणि हा. त्या नवऱ्याला भूत लागलंय. बर. याच्याकडे नेलतं खाण्याला. बर. किती वेळेचा ओ बडसा असा करतायत काहीच नाही झालं खटरडा निघला ना हा, बाबा. बर मी नाही सांगितलं होतं ते बाबा पण असं का बर आणि भूत बीत असं काय असं का हा बाबा आहे का हा मग. अरे बाबा हा कोणला भूतला कशाचं भूत आणि कशाचा बाबा का रे हा भूतन बाबा काहीच नसतं असं काय भानगड काय थांबा एक काम करा पोलिसाचा तक्रार देतो कुठला बाबा आहे रे तू पोलिसाला हा या अंदाजात आहे सगळी हा पोलिसाला फोन नका लावू हा हे पहा हा मी काय बाबा बिबा काही नाही हा मला येईन ना हा. या दोघांनी का हा 1,500 रुपये दिलेले होते मला पाहिलं का ते म्हणजे बाबा आमची नाही बायको आहे हा. ना तकलीफ देते आम्हाला ज्यादा आमची म्हणून आमची याची बायको हा याची हा, बायको याची बायको तकलीफ देते याला मारणार तर कुठे ती हा आणि म्हणून नासधूस करती म्हणून आणि खोटा बाबा खोटा बाबा काय ते- खोटं नाटक का रे बायको त्रास देते सरपंचाकडे यायचं सरपंचाने समजून सांगितलं असतं या पहा यांचे 1,500 रुपये बाय हा सरपंच साहेब 1,500 रुपये कोणी दिली होती दोघांनी, यांनी हा. म्हणजे बायकोला तुम्ही हे बायको त्रास देते म्हणून हे करण्यासाठी बाबा बनवला खोटा
काय ऐकून घ्या काय? मला मला 2 मिनिटं बोलायचं. टाकू काय 2 टोले टाकू 2 मिनिटं मला हा? बोलायला संधी द्या. हा. इकडे ये, बाबा हा. बाबा अरे तुला थोबाड सुद्धा बंद ठेवता येत नाही. तुला पैसे कशाचे दिले होते मग मी? लाज वाटते का मित्राकडूनच पैसे घेतो? थोबाड गप ठेवायचं ना जरा. मी जाऊ का तिथं बेसन भाकर खायला हा बरं का? मार खाऊन तुमचा आता गप मर. सरपंचाचा हा? हो, सर, ऐकून घ्या. तोंड बंद करायची तोंड बंद करायची हे असे नाटक हा. माझ्याकडे यायचं नाही बायको तर समजून सांगितलं असतं तिला काय करीत होती बायको अहो ती मैना लय मला धुसफूस करते जेवायला महिना देत नाही मी तुम्ही तर मला दुसऱ्या नावाने हाका मारत होते. आता नीट झालोय मी. आ? काय काय अरे पुरं काय तर नाव घेत मग होते. पोपटराव माझी मैना मग तिला म्हणायचं गुढी गुलाबीत घ्यायचं माझी मैना मस्त म्हणतो. मैना ग तुला येत आहे ना मैना ग मैना ग तुझी हाऊस पुरवीन तुला जोडीन मग मैला फिरवीन असं असं लय म्हणलं पण ती येतच नाही माझ्या संग. काय ग काय भानगडे नाही हे मला कधी प्रेमाने बोललेच नाही अजून असं का सरपंच. मी जाता येता ऐकतो ना काय खडूसवानी कस काय नवरा हा? लई प्रेमाने राहतो. पण या असं नाटक करायची काय गरज पडली ही सगळी अंधश्रद्धा असते आणि बाई नवऱ्याला तकलीफ नको देत जाऊ इथे काही नाटक येते आणि ही सगळी बंधुगिरी असते हे जे चालतं ना बाबा बिबा लिंब नारळ ही सगळी बंधुगिरी असते तर काय असं पाहिजे? काही नसतं अरे. ही सगळी अंधश्रद्धा आहे तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भरपूर याच्यावर काम करते आलं का लक्षात त्याच्यामुळे ना अशी नाटकं पुन्हा करू नका आणि नाही बायको ऐकत तिला ना सांगा प्रेमाने वाग माझ्या बरं संग. का हा, वागन वागन. हा नाही तर परत मग मी असं असं करतो. असं ना नाही चला नमस्कार मंडळी. तर आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा श्रावणी फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर गावगाडा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा लाईक करा. शेअर करा आणि तुमचे कमेंट काय असतील ते आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमचं खूप सारं मनोरंजन करू आणि पाहत राहा गावगाडा गावगाडा. मोकळा.